यंदा 2026ची होळी पौर्णिमा ही आपल्यासोबत ग्रहण देखील घेऊन आली आहे. कारण 2026मध्ये एकूण 4 ग्रहण असणार आहेत. यापैकी 17 फेब्रुवारीला वर्षातील पहिले सूर्यग्रहण झाले. त्याच्या ठीक 15 दिवसांनी म्हणजेच मंगळवार 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण असणार आहे, जे पूर्ण चंद्रग्रहण असेल. यावेळी चंद्र हा पूर्णतः लाल दिसेल, जो ब्लडमून म्हणून दिसेल. 3 मार्चचे हे चंद्रग्रहण फाल्गुन पौर्णिमेला लागत आहे, जे सिंह राशीत पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात असेल. हे चंद्रग्रहण भारतातही दिसेल, त्यामुळे सूतक काळ पाळणे हे वैध आहे. या चंद्रग्रहणाचा प्रभाव आपल्या कुंडलीवर, भाग्यावर आणि शेअर मार्केटवर देखील बघायला मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात यंदाच्या चंद्रग्रहणाची अचूक वेळ काय आहे, तसेच सूतक काळात काय करावे व कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. यंदाचे खग्रास चंद्रग्रहण हे भारतीय वेळेनुसार 3 मार्च रोजी दुपारी 3:20 सुरू होईल व संध्याकाळी 6:47 पर्यंत असेल. पण चंद्रग्रहण हे भारतात फक्त चंद्रोदयाच्या वेळीच दिसेल, त्यामुळे प्रत्येक शहरात त्याच्या दृश्यमानतेच्या वेळात थोडासा फरक असेल. यावेळी खग्रास ग्रहण हे दुपारी 4:04 सुरू होईल, तर ग्रहणाचा मध्य हा सायंकाळी 4:54 होईल, तर ग्रहण समाप्ती ही सायंकाळी 5:44 होईल व या चंद्रग्रहणाचा मोक्ष हा संध्याकाळी 6:48 होईल. तर या खग्रास चंद्रग्रहणाचा संपूर्ण कालावधी हा 57 मिनिटे 27 सेकंडचा असेल. शास्त्रानुसार ग्रहणाचा सूतक काळ हा सुमारे 9 तास आधी सुरू होतो, त्यामुळे सूतक काळ हा 3 मार्च रोजी सकाळी 6:20 सुरू होईल. हे ग्रहण आपल्या भारतातील विशेष करून पूर्वी भागात दिसेल, जसे की आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मणिपूर. तर दिल्ली, यूपी, महाराष्ट्र तसेच राजस्थानमध्येही या ग्रहणाला आंशिक रूपात बघितले जाईल. भारतासोबतच आणखीन बऱ्याच देशात हे ग्रहण असेल, जसे की इराण, इराक, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, रूस, उत्तर आणि दक्षिण अमेरिका. या ग्रहण लागण्याच्या पाठीमागे धार्मिक मान्यता अशी आहे की चंद्रग्रहण हे राहू आणि केतूच्या प्रभावामुळे होते. तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले असता जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्यभागी पृथ्वी येते, तेव्हा पृथ्वीची छाया ही चंद्रावर पडते आणि त्यामुळे चंद्राला ग्रहण लागतो. शास्त्रानुसार ग्रहण काळात चंद्र आणि सूर्य हे पीडित अवस्थेत असतात, त्यामुळे सूतक काळापासूनच कोणतेही शुभ कार्य, पूजा किंवा मंदिरापासून जोडलेले कोणतेही शुभ काम वर्जित आहे. विशेष करून आबालवृद्धांनी किंवा गर्भवती महिलांना चंद्रग्रहणात चंद्रग्रहण पाहणे, धारदार वस्तूंचा उपयोग करणे किंवा जेवण करणे निषिद्ध आहे. मान्यतेनुसार या दरम्यान नकारात्मक वैश्विक किरणांचा परिणाम त्या गर्भातील बाळावर होऊ शकतो. जरी याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नसतील, तरीही अनेक लोक चंद्र किंवा सूर्यग्रहणाच्या वेळी आपल्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे नियम व पद्धती या आजही पाळल्या जातात. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी सकाळी 6:20 पासूनच वेद पाळावेत. या काळात तुम्ही मानसिक पूजा करू शकता. आपल्या इष्टदेवतेचे किंवा कुलदेवतेचे नामस्मरण करावे किंवा ओम सोमाय नमः या मंत्राचा जप, तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा ग्रहण काळात जप खूप फलदायी ठरतो. याचबरोबर सूतक काळ लागण्याआधीच तयार केलेल्या अन्नपदार्थांमध्ये दुधात किंवा पाण्यात तुळशीची पाने घालावीत. मान्यतेनुसार यामुळे ग्रहणाच्या लहरीचा परिणाम त्यावर होत नाही व संध्याकाळी ग्रहण संपल्यानंतरच स्नान करून घरात गंगाजल शिंपडावे व त्यानंतरच पूजा आणि शुभविधी कराव्यात. या ग्रहण काळात दानाला खूप महत्त्व आहे, त्यामुळे या काळात आपल्या योग्यतेनुसार पांढऱ्या रंगाच्या वस्तू जसे की पांढरे वस्त्र, तांदूळ, दूध, चांदी इत्यादी वस्तू दान कराव्यात. धार्मिक मान्यतेनुसार या काळात केलेल्या दानाचे पुण्य हे 1000 पटीने प्राप्त होते.